आजच्या अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम दिवशी सर्व अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे खऱ्या अर्थाने गटामधील चित्र आता स्पष्ट झालंय। लोणीकंद पेरणे जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेनेकडून योगेश झुरुंगे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून प्रदीप कंद, भारतीय जनता पक्षाकडून किरण साकोरे या 3 उमेदवारांमध्ये लढत होणार असून अन्य उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यामुळे गटामध्ये खऱ्या अर्थाने आता तिरंगी लढत रंगणार आहे। नमस्कार, आपण पाहता स्टार महाराष्ट्र न्यूज। तर खऱ्या अर्थाने आज अर्ज मागे घ्यायची अंतिम दिवस होता आणि अंतिम दिवशी एकंदर खरं चित्र काय आहे हे स्पष्ट झालं आहे। तर काय सांगाल बापू, आपण कशा पद्धतीने आपला पक्ष तयारी करतोय? पक्ष खूप चांगल्या पद्धतीने तयारी करतोय। आमच्या उमेदवारांची तयारी आहे का पहिली बघा, त्यातून तुम्हाला अंदाज येईल की पुणे जिल्ह्यामध्ये शिवसेनेशिवाय, धनुष्यबाणाच्या शिवसेनेशिवाय पुणे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होणार नाही। आणि हे नुसतं बोलत नाही, गेल्या जिल्हा परिषदेमध्ये 14 जागा शिवसेनेच्या होत्या। त्यामुळं आता ज्यांना कुणाला सरकार बनवायचं आहे पुणे जिल्हा परिषदेचं, त्यांना शिवसेनेशिवाय पर्याय नाही, एवढंच सांगतो। नुकत्याच नगर परिषदा आणि नगरपालिकांच्या महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यात, तर आपल्या पक्षाला अपेक्षा एवढी कामगिरी करताना तर आता आपण या ग्रामीण भागामध्ये पहिल्यापासून शिवसेना आहे, आता आपण कशी तयारी केली? लोकसभेवरचा अंदाज घ्या ना तुम्ही। लोकसभेला सुद्धा आम्हाला अपेक्षित यश नाही मिळालं। त्यानंतरच्या विधानसभा मेजॉरिटी अख्ख्या म्हणजे निवडणुकीत महाराष्ट्रातल्या जेवढा इतिहास आहे, म्हणजे जशा विधानसभा आल्या त्यापेक्षा सगळ्यात चांगलं जे बहुमत हे ह्या विधानसभेमध्ये आलं। कदाचित आम्हाला थोडंफार अपयश महानगरपालिकेमध्ये आलं असेल, परंतु त्याची भरपाई ही या जिल्हा परिषदमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। नक्कीच आता या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती तर किती ठिकाणी आपले उमेदवार उभे आणि कशा पद्धतीचे आपली सगळे एकंदर प्रचाराची धुरा असतात? अगदी प्रत्येक जागेवर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती देण्याचा प्रयत्न पक्षाने केलेला आहे। युती संदर्भात अतिशय सकारात्मक भूमिका घेतली होती, परंतु त्याला यश आलं नाही। तदनंतर या राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्यावर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये किती विश्वास आहे लोकांचा, लाडक्या बहिणींचा, लाडक्या लेकींचा आणि या लाडक्या बांधवांचा, युवा पिढीचा, हे वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये आपल्याला पाहायला मिळलं आहे। त्यामुळे याही निवडणुकीमध्ये तुम्हाला चमत्कार पाहायला मिळेल आणि पुणे जिल्ह्यामध्ये, पुणे जिल्हा परिषदेमध्ये शिवसेनेचे कधी नव्हते तेवढे लोक नक्की निवडून येतील, एवढं तुम्हाला नक्की सांगतो। लोणीकंद पेरणे जिल्हा परिषद गटामधून खऱ्या अर्थाने तिसऱ्या आघाडीची जी ताकद आज योगेश झुरुंगे आणि त्यांच्या सहकार्याने लावली, तर बघता बघता ही लढत एकंदर तिरंगी लढत झाली। आणि काय सांगाल आज या ठिकाणी योगेश झुरुंगे आपण आहात, काय सांगाल कशा पद्धतीने आपण एकंदर तयारी केली आणि आपला पक्ष कशा पद्धतीने या निवडणुकीला सामोरा जातोय? सुरुवातीला हृदयसम्राट आनंद दिघे साहेबांना अभिवादन करून मी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सामोरे जातो आहे, याबद्दल सर्व तमाम जनतेचे आभार मानतो। कारण सर्वांनी मला या निवडणुकीत सामोरे जाण्यासाठी ज्या पक्षाने ताकद दिली ते एकनाथ शिंदे साहेब, आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री, तसेच रामकाका रेपाळे शिवसेनेचे सचिव यांचे आभार मानतो। आणि निवडणुकीचा संदर्भ जर तुम्ही पत्रकार साहेबांनी जो विचारला, आज आमच्या पुणे जिल्हा परिषदेमध्ये तिरंगी लढत होणार आहे। त्यामध्ये BJP एक पक्ष राहणार आहे, राष्ट्रवादी एक पक्ष राहणार आहे आणि शिवसेना एक पक्ष राहणार आहे। माझ्या दोन बहिणी माझ्याबरोबर या निवडणुकीला सामोरे जाणार आहेत। पेरणे जिल्हा पंचायत समिती गणामध्ये वाळकेताई व लोणीकंद पंचायत समिती गणामध्ये आमच्या शिवलेताई, अशा 2 बहिणी माझ्याबरोबर जिल्हा परिषदला खांद्याला खांदा लावून काम करायला इच्छुक आहेत व त्यांना जी पक्षाने उमेदवारी दिली त्या पक्षाच्या उमेदवारीबद्दल मी पक्षाचे सुरुवातीला आभार मानतो की त्यांनी आमच्या तिघांवरती जी जबाबदारी व्यक्त केली आणि आमच्या तिघांना लढण्याची जी संधी दिली, त्याबद्दल पक्ष श्रेष्ठी जे आहेत मुख्य नेते एकनाथ साहेब शिंदे यांचे व रामकाका रेपाळे व सर्व शिवसैनिक यांचे सर्वांचे आभार मानतो। लोणीकंद तुळापूर गणामधून या ठिकाणी वंदनाताई शिवले आपण उमेदवारी दाखल केली आहे, तर आपल्यालाही शिवसेनेकडून या ठिकाणी आज निवडणूक लढवण्याचा संधी आली। काय सांगाल एकंदर गणामध्ये आपल्या काय समस्या आणि आपण या ठिकाणी गणामध्ये निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने जी ताकद लावली शिवसेनेकडून, एकंदर सर्व परिस्थिती कशी वाटते?
नमस्ते, मी सौवंदनाताई अण्णाराजे शिवले, राहणार तुळापूर, संभाजी समाधी स्थळ इथे मी राहते. पहिली गोष्ट म्हणजे अशी आहे की मला दुसरी उमेदवारी मिळणार होते, पण काही कारणाने ती हे झाली. तर त्या ठिकाणी मला एकनाथ भाऊ असतील किंवा योगेश दादा असतील, हे माझ्याशी एक ठामपणे पाठीशी उभा राहून त्यांनी मला आज ही उमेदवारी दिलेली आहे. या उमेदवारीचे मी नक्कीच त्यांचं सहकार्य करून, त्यांनी जी माझ्यावर विश्वास ठेवला आहे त्याचा विश्वासाचा तडा न देता मी त्यांना सिद्ध करून दाखवणार आहे. खऱ्या अर्थाने पेरणे गणामधून छायाताई वाळके आपणही या ठिकाणी उमेदवारी दाखल केलेली आहे. तर शिवसेनेकडून आपल्याला ही उमेदवारी मिळाली. एकंदर काय सांगाल, कशी परिस्थिती आहे? नमस्कार, मी छाया ज्ञानेश्वर वाळके, पेरणे गण 75मधून पंचायत समितीला उभी आहे. तर जिल्हा परिषद योगेश भाऊ झुरुंगे यांच्याकडनं मला उमेदवारी मिळाली. माजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या पक्षाकडनं संधी मिळाली आहे मला शिवसेनेकडनं उमेदवारी घेण्याची. तर नक्कीच मी ते पार पाडीन आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. काय वाटतं या ठिकाणी आपण गणातल्या समस्या काय, एकंदर पेरणेमध्ये आपण गगनातून उभा आहेत, काय वाटतं गणामध्ये कुठली कामं झाली पाहिजे, एकंदर सगळ्याच परिस्थिती काय? परिस्थिती आपले म्हणजे ग्रामीण रस्ते, ग्रामीण भाग, महिलांची सुरक्षा किंवा मुलींची आत्ता सध्या जी चाललेला आहे तो त्रास, तो सगळ्याबद्दल ती सगळी कामं झाली पाहिजेत. संविधानाप्रमाणे जो जिल्हा परिषदेचा आपला गट आहे पेरणे 37 हा इतर मागासांचा प्रवर्ग म्हणजे OBC साठी राखीव झाला. त्यानंतर खाली दोन्ही गटात पंचायत समितीसाठी म्हणजे ओपन महिला आहेत. पण आपला आता ही लढत जी होती आहे तिहेरी लढत होती आपल्या मतदारसंघात. तिन्ही पक्षाचे उमेदवार आहे. पण मला एक गर्व आहे की आम्हाला जे एकनाथ शिंदे साहेबांनी आमच्यावर जबाबदारी दिली आणि त्यांनी सर्व समावेशक विचार केला. फक्त शिवसेना हाच एक असा एकमेव पक्ष आहे त्यांनी ज्याला त्याला ज्याचा त्याचा न्याय दिला आहे. वरच्या जिल्हा परिषदेसाठी आमचे बंधू योगेश भाऊ झुरुंगे OBCमधून जी जागा होती त्यांना त्यांचं सीट दिलेलं आहे. त्याचबरोबर पेरणेमध्ये आमच्या छायाताई वाळके यांना ओपन महिलामधून दिलेला आहे. तसंच आमच्या दुसऱ्या पंचायत समिती गणामध्ये आमच्या वंदनाताई शिवले ओपन महिलामध्ये त्यांना न्याय दिलेला आहे. फक्त एकमेव आमचा शिवसेना पक्षच असा आहे की सर्वसमावेशक जागा दिलेल्या आहे. बाकीचे जे दोन्ही पक्ष आहेत त्यांनी खरंच सांगतो, मनापासून सांगतो, अन्यायकारक भूमिका घेतलेली आहे. पहिल्यांदा हा माझा एक प्रश्न. दुसरा प्रश्न, आम्ही सर्वसाधारण मतदारसंख्या आपली 38,000 आहे, 12 गावं आहेत. सगळ्यांना भावनिक आवाहन करतो आहे की धनशक्ती विरुद्ध आमचा लढा आहे. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.